डिजिटल मीडियाचे अग्रेसर व्यासपीठ बारामती समाचार। गाडीखेल तालुका बारामती येथील पोल्ट्री फार्म बंद करण्यासाठी रायचंद किसन आवदे बारामती पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणास बसलेत। जोपर्यंत हा पोल्ट्री फार्म बंद करण्यात येत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा निर्धार आवदे कुटुंबियांनी केलाय। पोल्ट्री फार्म विषयी अनेकदा तक्रार करूनही एकही शासकीय अधिकारी पाहणी करण्यासाठी फिरकला नसल्याचा आरोप आवदे यांनी केलाय। पोल्ट्री फार्ममुळे आसपासच्या रहिवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागतोय। मृत कोंबड्यांमुळे दुर्गंधी येत असल्यानं ग्रामस्थांना राहणं कठीण झालंय। पोल्ट्री फार्म मधील पक्ष्यांची पिसे जाळली जातात, त्यामुळे परिसरात धूर पसरतो। 1 किलोमीटर पर्यंत दुर्गंधी येते। अनेकदा मागणी करूनही पोल्ट्री फार्मवर कारवाई होत नसल्याचं आवदे यांचं म्हणणं आहे। याबाबत ग्रामपंचायतीकडे पत्रव्यवहार केला, प्रांताधिकारी गटविकास अधिकारी यांना देखील पत्र दिलं, परंतु त्यांनीही दुर्लक्ष केल्यानं उपोषणाचा निर्णय घेतल्याचं आवदे यांनी सांगितलंय। मी रायचंद किसन आवदे, गाडीखेल रहिवासी, तालुका बारामती, जिल्हा पुणे इथं रहिवासी असून मी गाडीखेल गावात राहतो। परंतु माझ्या शेजारी पोल्ट्री फार्म आहेत। त्या पोल्ट्री फार्मची दुर्गंधी इतकी आहे की त्या पोल्ट्री फार्मची माश्या दुर्गंधीन वास इतका उग्र वास येत आहे की आज मी त्या पोल्ट्रीच्या संदर्भात ग्रामपंचायत गाडीखेल आणि पंचायत समिती बारामती, तहसीलदार ऑफिस, प्रांत अधिकारी सर्व यांना भेटलो। 3 महिन्यापासून पाठपुरावा करत आहे, परंतु त्यांनी मला कसलीही प्रतिसाद दिलेला नाही। मी त्यांना 3 महिन्यात 2दा पत्र व्यवहार केला, परंतु मला उडवाउडवीची उत्तरे देत आहेत। परंतु म्हणून आज 2 तारखेला उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे। जोपर्यंत पोल्ट्री फार्म बंद, माझ्या घराशेजारील पोल्ट्री फार्म बंद होत नाही तोपर्यंत मी निर्धार घेतलेला आहे। मी उपोषणला मागे हटणार नाही। सर्वही मला पोल्ट्री फार्म सर्व बंद पाहिजे माझ्या घराशेजारचे। नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी बारामती समाचारला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका।